नेहा रवींद्र सयाम आहे. इतक्या मी 4थीमध्ये शिकते. मी आज तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे आपले आपले गाव. एका जंगलात किन्नी कोंबडी, चूचू उंदीर आणि गिट्टू पोपट राहत होता. ते तिन्ही मित्र होते. गिट्टू पोपट जंगलातून फळं आणायचा आणि नदीतून पाणी आणायचा. चूचू उंदीर बागेतून भाज्या आणायचा आणि गिन्नी कोंबडी घरातले सारे काम करायची. जंगलामध्ये एका झाडावर कावळा राहत होता. त्याला मिठूची आणि कोंबडीची मैत्री आवडत नव्हती. त्याचा एक पण मित्र नव्हता. त्याला त्याचे काम एकट्यालाच करायचे लागतात. मग गिट्टू पोपट फळं आणायला गेला. मग काळू कावळा त्याला दिसला. मग तो गिट्टू पोपट तिकडे काळू कावळा म्हणाला, गिट्टू पोपट तूच एकटे काम करते. गिन्नी कोंबडी तर काहीच नाही करत, तुझ्याशीच कामे करते. मग तेवढे म्हणून काळू कावळा उडाला आणि गिट्टू पोपट विचार करू लागला. गिट्टू पोपट विचार करू लागला. जाताना